आझाद मैदान परिसरामध्ये आदिवासी बांधव आपल्या विविध मागण्यासाठी आज आंदोलन करतात। आझाद मैदानामध्ये त्यांना जागा मिळालेली नाहीये म्हणून हे आदिवासी बांधव मुंबईतील जे मुंबई महानगरपालिकेचा परिसर आहे त्या ठिकाणी आंदोलन करतात, मोठी घोषणाबाजी देतात। जे काही एसटी प्रवर्गामध्ये काही इतर जाती या ठिकाणी येऊ पाहत आहेत त्याचा कडाडून विरोध हे आदिवासी बांधव करतायत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आज आदिवासी बांधव मुंबईमध्ये एकवटलेला आहे आणि मोठा एल्गार पुकारत आज आंदोलन करताना या ठिकाणी दिसत आहे। मी लकी भाऊ जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी परिषद। आदिवासी समाजाचं आरक्षण धनगर समाजाचे लोक मानतात। आदिवासी समाजाचं आरक्षण अफगाणिस्तानातून आलेला जो व्यापारी जो मिठाचा व्यवसाय करणारा बंजारा समाज आहे तो आदिवासी आरक्षण मागतोय। त्यामुळे आदिवासी आरक्षण कोणाला मिळणार नाही। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षण दिलेलं आहे, त्या कोणाला घुस दिलं जाणार नाही, आपल्या ताटातलं कोणाला दिलं जाणार नाही। परंतु आमच्या आदिवासी मुलं होती त्यांना पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळतोय, त्या योजनेचा लाभ पूर्ण मिळत नाही। त्या पंडित दीनदयाळच्या ज्या समस्या त्या मिटल्या पाहिजे। 40,000ची जी अट आहे ती रद्द होऊन सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे। त्यासोबत ग्रामीणात योजना चालू झाली पाहिजे। 12,500 पदांची भरती रखडली, पेसाच्या पद भरत्या त्या झाल्या पाहिजे। त्यासोबत आदिवासींच्या टीआरटीचे प्रश्न ते मिटले पाहिजे आणि बंजारा समाजासाठी जी समिती स्थापन केली ती तात्काळ बरखास्त करावी आणि तिच्यावर आदिवासी विकास विभागाचा 1 रुपया खर्च करण्यात येऊ नये। या सर्व मुद्द्यांना घेऊन या फसवणूक सरकारच्या छातड्यावरती आज आम्ही बसायला आलोय आणि आदिवासी हक्काची हिसकून घेण्यासाठी आलोय। तुम्ही एसटी आरक्षणाच्या प्रवास चर्चा केली, धनगर समाज देखील मुंबईतील आझाद मैदानामध्ये तेच मागणी करते की एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावे। त्यांना धनगरांचा क्रायटेरिया आदिवासीत मोडत नाही। आदिवासी संस्कृती वेगळी, धनगरांची संस्कृती वेगळी आहे। परंतु त्यांना आदिवासींचं कधी आरक्षण मिळणार नाही। धनगर बंजारांना तुम्हाला आरक्षण पाहिजे तर आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो। तर आरक्षण पाहिजे। आमच्या बापांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे अधिकार दिले, हा हक्क दिला आहे, त्या हक्कावर कधीच गदा आम्ही देणार नाही। आम्ही मेलो तरी चालेल पण धनगरांना बंजारांना त्यांचं आरक्षण कधीच देणार नाही आम्ही। कोण आता सध्या अधिवेशन सुरू आहे, कोणी भेटायला आलं का तुम्हाला आज? कोणीच नाही। आमचा आदिवासी विनाश मंत्री अशोक उईके त्यांनी आदिवासी समाजाचा विनाश केलाय, त्याला आदिवासी घेणं नाही। आरएसएसचा दलाल आहे, चमचा आहे तो। आझाद मैदान हे आंदोलनाचं स्थळ आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊ दिलं नाही का? तुम्ही या ठिकाणी बसलात काय? आम्ही आझाद मैदानावर आलोच नाही। आम्ही मंत्रालयावरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडे आमचा हक्क मागायला आलोय। त्यांनी आदिवासींना गाजर दिलं, आदिवासींना फसवलं। त्यामुळे फडणवीस साहेबांच्यासाठी त्यांच्या दरबारात जाणार आणि आम्ही आमचा न्याय मिळवून देणार। आम्हाला हॉस्टेलला नंबर लागल्यास पंडित दीनदयाळ ही योजना लागू होते। आम्हाला ही योजना लागूच झाली नाही। आमच्या विद्यार्थ्यांना आज रस्त्यावर काम करायची वेळ आलेली आहे। मी कळवण तालुक्यातून आली आहे, माझं नाव नेहा सुनील चौधरी। आमचे विद्यार्थी आज शिक्षण सोडून बाकीच्या रस्त्यावर काम करताय। आज आमच्यावर ही वेळ सरकारने आणलेली आहे, कारण की आज आम्हाला पंडित दीनदयाळ ही योजना लागू होते, बट ही आम्हाला अजून भेटलीच नाहीये। सो आम्ही त्याच्यासाठी आमच्या हक्काचे पैसे मागण्यासाठी इथं आलेले नाही। आम्ही ह्यांच्याकडे भीक सुद्धा मागत नाही, आमचा हक्क आहे, आम्ही मागणारच। माझे नाव वसावे प्रियंका आहे। आता वर्ष चेंज होऊन जाणार, तर आम्हाला अजून डीपीटी पडली नाही आहे, तर भेटायला पाहिजे। की वर्ष होऊन चालले तर भेटायला पाहिजे नाही पाहिजे। आता पूर्ण वर्ष आता संपायला लागलंय, आता ऍडमिशन पण चालू झाले, आता हे दीनदयाळचे फॉर्म पण चालू होऊन जाणार, तर आम्हाला डीपीटी भेटायला पाहिजे नाही पाहिजे। हे आमचं म्हणणं हेच आहे की डीपीटी आम्हाला भेटायला पाहिजे। तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अजून मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसरामध्ये जे आदिवासी बांधव आहेत ते आपल्या प्रमुख मागण्यासाठी आज आझाद मैदान परिसरामध्ये आलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी काही मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी आहे ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी करतात। त्याचबरोबर आज एसटी प्रवर्गामधून जे काही धनगर समाज देखील आरक्षण मागतो आहे त्याला देखील कडाडून विरोध या आदिवासी बांधवाचा आहे। सध्या मुंबईतील आझाद मैदानच्या परिसरामध्ये हे दृश्य आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या परिसरातला हा मोठा आदिवासी बांधव यांचा जनसमुदाय आहे। या ठिकाणी आपल्या विविध मागण्यासाठी आज आंदोलन करतात। मी विनोद न्यूज मुंबई।